पहिल्याच बॉलवर एकही धाव खर्च करत नाहीये गोलंदाज विशाल मोरे विष्णुनगर. मॅन फ्रॉम विष्णुनगर बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही पाहू शकता. विशाल चांगला चेंडू प्रभावित करतोय सर्वांना, कारण पहिला चेंडू निर्धार टाकलाय. पहिलाच बॉल अनिल कोहली याच्यासाठी पुन्हा एकदा पुल केलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय, प्रयत्न चांगला होतोय तिकडे. थोडासा चेंडू लांब राहतोय तिकडे तो. त्या दरम्यान 2 धावा अनावत पूर्ण केले जात आहेत. टीमच्या टोटल मध्ये देखील ऍड केले जातील. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावर. पहिले रन्स टीम साठी येताना पाहायला मिळते. दुहेरी धाव इकडे नक्कीच येताना पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा. धावफलक 2 या धावेंवर जाऊन पोहोचतोय. यावेळेस थोडासा आखू टप्प्याचा बॉल, त्यावर थोडस पुल करण्याचा प्रयत्न. 2 धावा नक्कीच ऍड केलेत. पुन्हा एकदा विशाल. तिसरा चेंडू अनिल यांच्यासाठी. थोडस इथे यष्टी रक्षकाने थांबवलंय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडस बदल करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रनअप मध्ये भर द्यावा लागेल. तर ही मॅच दुसरी मॅच आहे आजच्या दिवसातील. पहिलं मॅच जर पाहिलं गेलं तर 83 धावा चेस झाल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार, पहिला चौकार इकडे येताना पाहायला मिळतोय. डीजे बॉल होता. वेट केला, वेट अँड वॉच, आणि त्याला बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. चौकार येताना पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 6 आकड्यावर. 6 रन्स. पुन्हा एकदा आता वेग वेग वेग, प्रचंड वेग. LBW विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. बोल्ड झालं, सॉरी. दांडी 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 गुल होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाला. पहा वेग, मिस झालाय बॉल, थेट जाऊन आदळला यष्टींवर. तदनंतर उत्तर दिलंय की मी देखील काहीसा कमी नाहीये. चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला गोलंदाज विशाल मोरे यांचा. परंतु नवीन फलंदाज भावेश तुर्भेकर, या वर्षीचा सर्वात महागडा खेळाडू, बॅटिंग साठी सज्ज. पाहूया, प्लेयर्स लिलाव मध्ये हा खेळाडू सगळ्यात महाग होता, परंतु कशा प्रकारे स्वतःला आज सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये, कारण पहिलीच मॅच आहे. परंतु आजच्या दिवसातील दुसरी मॅच चेंबूर सुपर किंग्ज विरुद्ध रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर आहे 6 या आकड्यावर. पुन्हा एकदा बॉलर तयार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बीट केलंय पुन्हा एकदा. यष्टी रक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल नक्कीच प्रभावित करतोय हा गोलंदाज विशाल. चांगली गोलंदाजी नक्कीच होताना पाहायला मिळते. धावफलक 6 वर स्थिर आहे. चेंडू झालेले आहेत ते 5. शेवटचा 1 बॉल, 1 टू गो. या ओव्हरचा पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले नक्कीच पाहू शकता तुम्ही मैदानामध्ये. यामध्ये 2च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. गेम ऑन प्रस्तुत चेंबूर प्रीमियर लीग 2024. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडताना पाहायला मिळतोय. परंतु त्या दरम्यान तिकडे 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केले जातील. षटकची होते समाप्ती. धावसंख्या जाऊन 8 या आकड्यावर. 8 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. जर पाहिलं गेलं तर चौकार देखील आला होता, परंतु त्यानंतर विशालचा कमबॅक होताना पाहायला मिळालं. त्यानंतर एक डॉट बॉल, तदनंतर पुन्हा एकदा ही दुहेरी धाव. षटक संपते. षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा तुम्ही पाहू शकता. धावफलकावर 8. रॉक 11
ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाचे धावसंख्या 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओवर। 8 रन हो चुके हैं, एक गडी गमाया है एक षटक के बाद। तो नक्कीच पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कोणाला आमंत्रित केलं जातंय गोलंदाजी करण्यासाठी, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहू शकता खेळाडू बाहेर असतील ते टोटल 3। पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील। तर नंतर जे येणारे 4 षटक असतील त्यामध्ये नक्कीच फील्ड ओपन होताना पाहायला मिळेल आपल्याला। तर भावेश तुर्भेकर आणि चेतन कोहली ही जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता। ठरेल का A1 जोडी या मॅच मध्ये, कारण चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये। बॉलिंग साठी तुम्ही पाहू शकता आर्यन बॉलिंग साठी सज्ज। अंडर 20चा हा खेळाडू, अंडर 20चा खेळाडू जसा मी उल्लेख केला होता या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक अंडर 20चा खेळाडू खेळणं कंपल्सरी आहे। नक्कीच एक चांगलं हे आहे, माध्यम आहे एक युवा खेळाडूला खेळण्यासाठी। पुन्हा एकदा आर्यन फार एंड कडून तुम्ही पाहू शकता आगोडप्प्याचा बॉल, परंतु इकडे क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते परंतु चुकीला माफी नाहीये। इकडे डॉट बॉल होता परंतु इकडे एक धाव नक्कीच येताना पाहायला मिळते। टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर। एक चेंडू 9 धावा झालेल्या आहेत। पहिलाच बॉल काहीसा गती नव्हती त्या बॉल मध्ये, परंतु मिड विकेट रिजन मध्ये तिथे चुकी होताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा बॉलर तयार आर्यन, सामोर जातो भावेश, आकुडप्प्याचा बॉल वेट केलाय, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, मिड विकेटच्या बाहेर येतोय खणखणीत षटकार डीजे। थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येताना पाहायला मिळतोय। भावेश तुर्भेकर का मला सर्वात महागडा खेळाडू म्हणून या वर्षीच्या ऑक्शन मध्ये घेतलं गेलंय हे स्वतःला सिद्ध करतोय। आर्यन विरुद्ध हल्ला चढवला जातोय, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 15 या आकड्यावर। 2 चेंडू 15 धावा। यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर 1, गती नव्हती या बॉल मध्ये, थेट चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। विक्रांत नाईक तिकडे आहे, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला। नक्कीच एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, एक तेरी तो एक मेरी, कमबॅक नक्कीच करतोय गोलंदाज आर्यन। नक्कीच प्रेशर होतं परंतु त्या प्रेशरला इकडे कमी केलंय, कारण मागच्या बॉलवर षटकार आला होता परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। धावसंख्या स्थिर आहे, 3 चेंडू 15 धावा। पुन्हा एकदा आर्यन, यावेळेस देखील स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल थेट चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। अजून एक डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। आर्यन प्रभावित करतोय या मॅच मध्ये, एक युवा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहिलंय। बॅक टू बॅकचा दुसरा बॉल, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये। 1.4 ओव्हर्स, धावा झालेले ते 15। पुन्हा एकदा आर्यनचा हा बॉल, आकुडप्प्याचा बॉल, त्याला हुक केलाय, बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा येतोय पुन्हा एकदा सिक्सर। त्याला माहिती होतं बॉल मध्ये काहीसा पेस नाहीये, त्याला वेट करून मारणं गरजेचं आहे। पहिले 2 डॉट बॉलचा इकडे भर नक्कीच काढलेला आहे भावेशने। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावर। शेवटचा एक चेंडू शिल्लक या ओव्हर मध्ये, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर। पुन्हा एकदा आर्यनचा हा बॉल, शेवटचा बॉल भावेशसाठी, आणि यावेळेस लाऊड अपील होताना पाहायला मिळते परंतु हा देखील डॉट बॉल येतोय।
या डॉट बॉलने होते ओव्हरची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावर. एक गडीच्या मोबदल्यात नक्कीच एक गडी बाद झालाय, परंतु धावसंख्या चांगली आहे, कारण 10.5च्या सरासरीने धावा गाठण्याचा प्रयत्न इकडे नक्कीच होताना पाहायला मिळतोय. रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाकडून पहिल्या ओव्हरमध्ये गडी गमावला होता, पण त्यानंतर चांगली भागीदारी इकडे नक्कीच होताना पाहायला मिळते. परंतु लक्ष असणार आहे कोणत्या गोलंदाजाला षटक क्रमांक 3 दिलं जाईल. थोडीशी घाई करायची आहे, कारण की आजच्या दिवसात आपण खूप उशीर केला आहे. पहिल्या मॅचला देखील खूप टाइम लागला होता, तर थोडंसं फास्ट क्रिकेट घ्यायचं आहे. आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचं आहे. यानंतर देखील षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज विशाल. ज्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या फक्त आणि फक्त 6, त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय बॉलिंगसाठी. कॉम्बॉक्स एंडकडून पाहू शकता तुम्ही, परंतु स्ट्रायकिंग एंडला चेतन कोहली आणि भावेश ही जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. आतापर्यंत चांगली कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा होते, तदनंतर या ओव्हरमध्ये 15 धावा आलेत. धावसंख्या 21 वर जाऊन स्थिरावली आहे. 21 धावा झालेल्या आहेत. पाहूया किती धावांचं आव्हान चेंबूर सुपर किंग्ज यांच्या विरोधात असणार आहे. आता मात्र फील्ड ओपन झाली आहे. कशा प्रकारची बॅटिंग इकडे चेतन आता करेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. विशाल वैयक्तिक दुसरं ओव्हर. यावेळेस पडल्यानंतर गडकन फिरकी येतोय. फलंदाजाला काहीसा चेंडू कळत नाहीये. थेट चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. नक्कीच प्रभावित करतोय हा गोलंदाज विशाल, मॅन फ्रॉम विष्णुनगर. एक डॉट बॉल दबाव नक्कीच निर्माण करेल, कारण एक पहिली बॅटिंग करत असताना तुम्हाला नक्कीच धावा बनवावे लागतात ते आपल्या बॅटेने. यावेळेस फटका बॉल चाललाय सीमा रेषा पार. चेंडू स्लॉट मध्ये तर षटकार येताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. 2 क्षेत्ररक्षण मध्ये तिथे मिसकम्युनिकेशन. नक्कीच क्रिकेटमध्ये कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. जर असं क्षेत्ररक्षण होत असेल तर गोलंदाज देखील तिकडे काहीसा त्याचा कॉन्फिडन्स कमी होईल, कारण क्षेत्ररक्षकाकडून साथ नक्कीच सातत्याने गोलंदाजाला हवी असते. परंतु ही चूक महाग ठरेल का? कारण इनफॉर्म बॅटर चेतन ज्यांनी मागच्या बॉलवर षटकार लगावला होता, परंतु या बॉलवर चौकार इकडे येताना पाहायला मिळतोय. चूक झाली आहे, चुकीला माफी नाही. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 31 या आकड्यावर. 3 चेंडू 31 धावा. 3 चेंडू मध्ये आता धावा खर्च केलाय तर तब्बल 10. डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये नक्कीच झेल उडाला होता, परंतु क्षेत्ररक्षण तिकडे होत नाहीये. विशाल आणि राहुल यांच्यामध्ये ती झालेली भिडंत, परंतु बॉल गेलाय थेट सीमारेषा पार. पुन्हा एकदा विशालचा हा चौथा चेंडू वेगाने टाकला होता. ड्राईव्ह बॅक टू दी बॉलर, परंतु सरळ क्षेत्ररक्षक फार वेगाने येतो ना पाहायला मिळतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते ते 32 या आकड्यावर. 2 षटक 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू हाताळायचे विशाल यांना. विशाल आता सामोर जाल तो भावेश. हा कॉन्टेस्ट देखील पाहणं गरजेचं आहे. एक चांगली स्टारकास्ट दोन्ही संघांमध्ये तुम्ही पाहू शकता. यावेळेस पहिलाच प्री माइंडेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. लेग साईडला अगदी बॅट फिरवली होती, परंतु अंगाचा वेध घेताना पाहायला मिळालाय बॉल, परंतु तिकडे एक चौथी धाव घेण्यात यश मिळतंय. धावा झालेल्या आहेत ते 33 धावा. एक गडी बाद झालाय. शेवटचा एक बॉल. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहू शकता मैदानामध्ये. गेम ऑन प्रस्तुत चेंबूर प्रीमियर लीग 2024. काय सुंदर असं दिमागदार असं आयोजन नियोजन तुम्ही पाहू शकता विकी यादव यांच्या माध्यमातून. तसेच त्यांचे सहकार्य प्रणय सावंत, नावेद खलिफे. सुंदर अशी कामगिरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फार वेगाने येतो तिथे विशाल, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण होईल लॉंग ऑनला. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल
षटकची होते समाप्ती 3 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या झाली आहे ती 34. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या आहेत त्या 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जर विशालने पाहिला गेले तर 6 खर्च केल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये आर्यनने धावा खर्च केल्या होत्या त्या 15, परंतु या ओव्हरमध्ये 13. परंतु चांगली स्थितीमध्ये नक्कीच रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हा संघ दिसताना पाहायला मिळतोय, कारण क्रिकेटचा हा खेळ चढ उतारांचा खेळ नक्कीच जाणला जातो. तर नक्कीच तुम्हाला लढावं लागेल, पडावं लागेल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला सोडायचं नाहीये. हे क्रिकेटचा खेळ आहे, चढ उतार तर होतच राहणार. कधी चेंबूर सुपर किंग्सच्या बाजूने हा सामना जाताना पाहायला मिळेल, तर कधी रॉक 11 ट्रॉम्बे यांच्या बाजूला जाताना पाहायला मिळेल. तर नक्कीच पाहणं गरजेचं आहे शेवटी काय रिझल्ट लागतो या मॅचचा. 3 षटकांच्या अखेरीस 34 या धावसंख्येवर धावफलक जाऊन थांबलेला आहे. एक गडी आतापर्यंत गमावला आहे रॉक 11ने, परंतु चांगली पार्टनरशिप नक्कीच या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळाली आहे. बॉलिंगसाठी तुम्ही पाहू शकता कॅटेगरी ए मधला गोलंदाज राहुल श्रीवनकर बॉलिंगसाठी सज्ज होईल. फार एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हरचा मारा करेल शिरवणकर. राहुल शिरवणकर बॉलिंगसाठी सज्ज. नक्कीच चांगला गोलंदाज आहे, परंतु आज स्वतःला सिद्ध पुन्हा एकदा करावं लागेल, कारण एक नवीन दिवस आहे. परंतु समोरचा बॅटर देखील इन्फॉर्म आहे. चेतन कोहली बॅटिंगसाठी. चेतन आणि भावेश ही जोडी मैदानामध्ये पाहू शकता. राहुलचा पहिला बॉल, यावेळेस चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. तिकडे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे वैभव, परंतु एका धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. थोडंसं बॉल उडला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होताना पाहायला मिळतंय. एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 35 या आकड्यावर. एक चेंडू 35 धावा झाले आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर क्रमांक 4 सुरू आहे मैदानामध्ये. आजच्या दिवसातील दुसरी मॅच, दुसरा दिवस. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. बॉल हवेत आहे, परंतु पहा काय झालंय तिकडे. बॉल गेलाय, पुकार येताना पाहायला मिळतोय. तो हे सांगून देताना राहुल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थिर 39. 3 चेंडू 39 धावा. धावफलकावर रॉक 11 ट्रॉम्बे यांचे हलक्या हाताने कव्हर रिजन मध्ये जे फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने आलाय तिकडे. विशाल एका धावेवर तिकडे समाधान मानावं लागेल. आता कुठे कमबॅक नक्कीच करताना पाहायला मिळतोय राहुल. तर नक्कीच कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. एवढं सुंदर कॅमेरा वर्क इकडे नक्कीच होताना पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या अँगल्सने इकडे नक्कीच चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळते. तेवढं चांगलं गुणलेखन लेखक इकडे आपली कामगिरी सोपवताना. पुन्हा एकदा स्लोवर वन आकुडप्प्याचा स्लो बाउन्सर इकडे वापरला गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल नक्कीच दबाव वाढवेल फलंदाजांवर, कारण आता तुम्ही सेट झालात. तुम्हाला हवाई फायर, हवाई सफर बॉलला तर नक्कीच पाठवावं लागेल, परंतु डॉट येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर आहे. शेवटचा बॉल राहुलचा. यावेळेस चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, परंतु इकडे क्षेत्ररक्षक येतोय फार वेगाने. चांगला क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगल्या दर्जेचा थ्रो तिकडे होताना पाहायला मिळतोय विशाल यांच्या माध्यमातून. षटकची होते समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता कुठे रोखलं जात आहे फलंदाजांना, कारण प्रति षटकामागे धावांची गती आहे ती
10.25च्या सरासरीने इथे धावा नक्कीच कुटताना पाहायला मिळते रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पाहूया किती धावांचं लक्ष या मॅच मध्ये चेंबूर सुपर किंग्ज या संघाला मिळते. तसंच सर्व संघ मालकांना देखील यांचा देखील आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही नसते तर ही स्पर्धा देखील नसती झाली. चांगलं खेळाडूंना गणवेश तुम्ही पाहू शकता, तेवढं चांगलं मैदान, माहूल, ग्रामस्थ मंडळ यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून गेम ऑन प्रस्तुत चेंबूर प्रीमियर लीग 2024 आपण पाहताय. अजूनही 4 षटकं झालेले, धावा झालेले ते 41, गडी गमावले तो 1. नक्कीच सर्व मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत. पार्टनरशिप 20 चेंडूंमध्ये 35 धावांची एक चांगली पार्टनरशिप नक्कीच होताना पाहायला मिळते. कुणाल लेखक देखील आपली चांगली कामगिरी नक्कीच इथे बजावताना पाहायला मिळते. तसेच कॅमेरामॅन्स असतील, बॉल बॉय असतील, सर्वांचं देखील चांगलं कामगिरी इथे नक्कीच होताना पाहायला मिळते. कमिटी असेल, सर्व देखील आपली कामगिरी चांगलेपणे बजावताना पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे. बॉलिंग ट्रॅकवर विशाल राठोड. यावेळेस पहा फटका चांगला आहे कव्हर पॉइंट रिजन मध्ये, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु बॉल गेलाय सीमा रेषा पार, चौकार. चेतनने यावेळेस अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिकडे आहे 30 यार्ड सर्कल मध्ये, परंतु त्या दरम्यान क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 46 या आकड्यावर धाव संख्या जाऊन पोहोचते. 2 चेंडू 46 धावा. षटक क्रमांक 5 विशाल यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. कॉम्बॉक्स एंड कडून बॉलिंग करताना गेम ऑन प्रस्तुत चेंबूर प्रीमियर लीग 2024. दिमागदार आयोजन नियोजन तुम्ही पाहू शकता. विकी यादव यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करेल तोपर्यंत आरामात 2 धावा पूर्ण केले जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स नक्कीच म्हणावी लागेल दोन्ही बॅटर्सच्या मध्ये इथे होताना पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केले जात आहेत, टीमच्या टोटल मध्ये ऍड केले जातील. धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 48. 48 धावा धाव फलकावर. 48 धावा झालेल्या आहेत. विशाल पुन्हा एकदा 22 साठी हा चेंडू, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, परंतु क्षेत्ररक्षक येतोय तिकडे आणि थोडीशी घाई, अति घाई संकटे नाही. हा बॉल देखील सीमा रेषा पार, चौकार. बॅटर भावेश यांच्या माध्यम लिहिलेलं असतं अति घाई संकटे नाही. नक्कीच तुम्ही इथे घाई केलीत आणि बॉल गेला चौकारासाठी. धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 52 धावांवर. 52. पुन्हा एकदा पॉइंट रिजनच्या वरतून मारण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला होता 22 यांच्याकडून, परंतु जिथे एकही धाव नव्हती तिकडे 2 धावांचे घेण्याचा प्रयत्न आणि 3ऱ्या धावेंवर इथे फलंदाज होईल बाद. भावेश बॅक टू दी पवेलियन. धावबाद होताना परतीचा प्रवास, भावेशचा विकेटचं पतन. डीजे का कातील मैदानावर नक्कीच पाहणं गरजेचं आहे. दिनेश पुन्हा एकदा दिनेश
नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर येतोय. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता बॅटर चेतन. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये. सेट बॅटर आहे विशाल विरुद्ध चेतन. यावेळी चांगला फटका आहे. खेळाडू बॉल खाली येतोय, फील्ड करेल, परंतु फेकी तेवढीशी चांगली होताना पाहायला मिळते. जिथे एक धाव होती तिकडे 2 धावा आरामात पूर्ण केले जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, तालमेल चांगला आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. नक्कीच 2 धावा पूर्ण केले. षटकची होती समाप्ती. धावसंख्या 56, 56 ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर 5 ओव्हर्स. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा झालेल्या आहेत. नक्कीच पाहणं गरजेचं आहे. शेवटचं ओव्हर म्हणजे स्लॉग ओव्हर कोणाला इथे दिलं जात आहे. महत्त्वपूर्ण षटक असेल, कारण की यावर अवलंबून असेल कोणतं धावा इथे नक्की तुम्हाला चेस करायचे आहेत. किती धावा या ओव्हरमध्ये येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांच्या बाजूने रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा असेल किंवा चेंबूर सुपर किंग्स, दोन्ही संघाच्या बाजूने ही ओव्हर जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक. 5 बॉल 56 धावा, 5 ओव्हर 56 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. नक्कीच पाहिलं गेलं तर चेतन 12 बॉल 22 वर खेळताना पाहायला मिळतोय. जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक रेट 183चा चेतनचा इकडे पाहायला मिळतोय. एक षटकार लगावलाय, 2 चौकार चेतनच्या बॅटेतून नक्कीच आलेले आहेत. चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी नक्कीच रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हे या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. चेतन, परंतु स्ट्रायकिंग एंडला दिनेश राहुलच्या विरुद्ध हल्ला तर करावं लागेल. बॅटची कड घेतली आहे फाईन लेग रिजन मध्ये. तिकडे चौकार येताना पाहायला मिळतोय. लक इथे साथ देताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज लक इथे साथ देतोय. बॉल चाललाय सीमारेषा पार. एकदा राहुल, यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक तिकडे आहे, परंतु यावेळेस देखील चूक होताना पाहायला मिळते. अशी चूक यावेळेस घडणं शक्य नाहीये, गरजेचं नाहीये, परंतु यावेळेस अति घाई केली आहे फलंदाज चेतनने. माघारी परतावं लागेल. चेतन जाईल बॅक टू दी पवेलियन. आघाडीचा फलंदाज होता, सेट बॅटर होता. स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात बॅटर होईल बाद. डीजे आता मात्र तंबूच्या परतीला गेलाय, परंतु नवीन बॅटर तुम्ही पाहू शकता हेमंत पाटील बॅटिंगसाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला दिनेश, बॉलिंगसाठी राहुल. यावेळेस दांडी 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 गुल. फुलटॉस बॉल होता, परंतु समाचार घेतला गेला नाहीये. बॉल अडललाय थेट यष्टींवर. बॅक टू दी पवेलियन दिनेश पाटील. टीजे गडी गमवले ते 4. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकता स्वतः कर्णधार बॅटिंगसाठी, परंतु आता शेवटचे 3 बॉल. मोठे हल्ले करावे लागतील, आतिषबाजी करावी लागेल षटकार चौकारांची. शुभमला, शुभम इन ऍक्शन तुम्ही पाहू शकता. नक्कीच चांगलं कॅमेरा वर्क इकडे नक्कीच होताना पाहायला मिळतंय. तेवढंच चांगलं गुणलेखन. स्कोरर इथे चांगली कामगिरी बजावताना माझ्या बाजूला एक मोबाईल स्कोरर आणि एक बुक स्कोरर नक्कीच आपलीच कामगिरी एकदम चोख बजावताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर राहुल कमबॅक करतोय. चौकार आल्यानंतर कुठे
यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. शाहरुख खान पोज मध्ये वाईटचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अवांतर धावेत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 63 धावा, 63 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही चेंडू हाताळायचे ते 3 टू गो आहे. या ओव्हरमध्ये धावा तुम्हाला करावे लागतील. स्लॉग ओव्हर आहे, परंतु चांगली गोलंदाजी तुमच्या समोर सातत्याने राहुल यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. राहुल यावेळेस फटका A1 आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगली गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळते, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स तिकडे होताना पाहायला मिळालंय दोन बॅटरमध्ये. कारण जिथे गोलंदाजी होते तिकडे क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात केलाय. डीपमध्ये धावा झालेले आहेत ते 65 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी आतापर्यंत गमावलेत. शेवटचे 2 बॉल. राहुल की शुभम, शुभम की राहुल, हे पाहणं गरजेचं आहे मैदानामध्ये. यावेळेस फुल टॉस, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पंचांनी इथे मागणी केलेली आहे रेफरल फॉर ओव्हर द वेस्ट. फटका हवेत मारण्याचा, उडवण्याचा. स्ट्राईकला हेमंत. एक धावीकडे नक्कीच धावून काढली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल, परंतु शुभम नॉन स्ट्रायकिंग एंडला. हेमंतला फ्री हिटचा इकडे वापर करावा लागेल. राहुलचा हा चुकीचा बॉल नक्कीच होताना पाहायला मिळालाय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या माहुल गावामध्ये. यावेळेस फटका सजवलाय, फटका चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा रेषा पार चौकारीकडे येताना पाहायला मिळालाय. बघूनी मौका लगावलाय चौकार. राहुल समोर झालतो हेमंत. यावेळेस वेग 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 भेदक मारा इथे पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल डॉट येताना पाहायला मिळेल. धावबाद होईल शुभम, परंतु धाव संख्या स्थिर आहे 71 या आकड्यावर. म्हणजे तुम्हाला धावा करायचे ते 72 टू विन. लक्ष या मॅच मध्ये. यानंतर तुम्ही ऐकाल मनीषजी पाटील यांचा आवाज. सुंदर समालोचन मनीषजी सर. धन्यवाद तेजसजी. चला मॅच लगेच सुरू करायची आहे. 71 कंप्लीट केले 6 षटकांमध्ये. 72चं टार्गेट आहे. आस्किंग रन रेट इज 12.00. चेंबूर सुपर किंग्स नीड्स 72 रन्स इन 36 बॉल्स. वंश कोळी जे USA वरून सुद्धा या स्पर्धेचा गेम ऑन स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर थेट आनंद घेत आहेत आणि वारंवार व्हिडिओ कॉलवरून ते त्यांच्या प्रतिक्रिया कळवत आहेत. तर सन्माननीय वंश कोळी यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष स्वागत करतोय. जसं आपण या अगोदर उल्लेख केला, मनोज कोळी साहेब, मनोज केशव कोळी यांच्याकडून मालिकावीर या खेळाडूला रोख 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. तर येत्या 2 दिवसांमध्ये बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल. ऑडियन्स कॅचसाठी एक थंड पेयाची बॉटल आहे आणि ती आपण व्हाईट पडद्याच्या मागेच ती कॅच कंप्लीट करायची, लक्षात घ्या. सर्व गोष्टी तुमच्याकडे व्यवस्थित आम्ही माहिती देण्याचं काम करत राहू.
चला 2 बॅटर्स आणि शतरक्षण लगेच सेट करून घ्यायचं आहे. चेंबूर सुपर किंग्सला 36 चेंडूंमध्ये 72 धावांची गरज आहे. दुसरी इनिंग स्टार्ट होते, पण त्या अगोदर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा आपण संगीत ऐकणार आहोत आणि त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये या या मनोरंजन क्रीडांगणावर आपण पाहताय गेम ऑन स्पोर्ट्स पुरस्कृत चेंबूर प्रीमियर लीग सीझन 1. किरण कुठे निलेश किरण दादा कुठे नाही ड्युअल करूया चला 36-72 इक्वेशन तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते आणि आता पाहूया या 72 धावांचा पाठला केला जाईल की 72 धावा डिफेंड केल्या जातील. समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत किरण भोईर सर फ्रॉम चीता कॅम्प. आपलं सरचे स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. चला 2 बॅटर्स पाठवून द्या प्लीज मंदिराच्या आतमध्ये. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, वेळेनुसार आपण क्रिकेट खेळणार आहोत. आपण जर चेंबूर सुपर किंग्स या संघाचा विचार केला तर वैभव साळवी कॅप्टन आहेत आणि पाहूया या ठिकाणी आता रॉक 11 कोळीवाडा संघाचे कॅप्टन शुभम पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. आमच्यासोबत किरण सर जॉईन झाले. किरण सर 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. कुठल्या दृष्टिकोनातून आपण या सामन्याकडे पाहता, कारण दोन्ही संघातील खेळाडूंची माहिती तुमच्याकडे आहे. 36 चेंडू 72. सर रॉक इलेव्हनचं म्हटलं तर एक दुर्वेश नावाचा तुरुपचा इक्का त्यांच्याजवळ आहे. अगर तो चालला ना इक्का तर सामना रॉक इलेव्हन सहज मात्र जिंकू शकतो, कारण एक विश्वास मात्र त्या छोटासा अंडर 20चा खेळाडू आहे त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे आणि त्यांना सुद्धा मात्र आता विश्वास मात्र दाखवावा लागेल. पहिलं षटक मला वाटतं चेंडू त्यांच्याच हातात आहे सर. नाव आहे दुर्वेश पाटील, मॅन फ्रॉम घाटला गाव. वेगवेगळ्या खेळाडूंवर बोली लावली गेली होती. काहींची बोली तर डोळे दिपवणारी होती आणि पाहूया आता तसाच खेळ त्यांचा प्रेक्षकांचे डोळे दिपवणारा ठरतोय का. सर थांबवतो तुम्हाला. आत्ताच इथं मात्र दुर्वेशचे एक चाहते आहेत भाविक सर यांनी अगर काय सर मेडलवर टाकलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस मात्र देण्यात येईल. पहा दुर्वेशची मात्र फॅन फॉलोइंग केवढी आहे तुम्ही समजू शकता. अगर एकही बाउंड्री नाही आली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस. काय म्हणाल सर. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पुरस्कर्त्याने बक्षीस देखील योग्य लावलेलं आहे. म्हणजे थोडंसं कठीण आहे पॉवर प्ले मध्ये चौकार षटकार वाचवणं, पण असं प्रत्येकाचं प्रेम आहे. प्रत्येकाने चांगला खेळ करावा अशीच अपेक्षा प्रत्येक मान्यवराची आहे, प्रत्येक क्रीडा रसिकाची आहे आणि त्यासाठीच ती बक्षिसं या ठिकाणी लावली जातात. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय दुर्वेश हा गोलंदाज ज्याच्यावरती बक्षीस लावलेलं आहे. एकही चौकार त्यांनी खर्च नाही केला, एकही षटकार नाही आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निर्धाव षटकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण 2 बॅटर्स कोण आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंबूर सुपर किंग्स या संघाकडून विशाल मोरे आणि एका बाजूला वैभव हे 2 फलंदाज असणार आहेत. चला मॅच ऑन होतोय. आपण टाइम मेन्शन करूया स्कोर शीटवर. वेळ झालेली आहे 1:13 1:13 1:13 कालावधी आता आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला मिळेल मित्रांनो. बघा 2 तासांमध्ये आपण 3 इनिंग कंप्लीट करतोय म्हणजे विचार करा आपण किती मागे आहोत वेळेच्या बाबतीत. या दरम्यान विकास भोसले साहेब तुमची मात्र इथं आठवण काढली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून यायचं आहे, व्यासपीठावरती बसायचं आहे आणि या स्पर्धेची मात्र शोभा वाढवायची आहे. जाऊया मॅचकडे. ओव्हर टू मनीष सर. पहिल्या हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय दुर्वेश. छोटा रन दुर्वेशचा अंडर 20 अराउंड विकेट. यावेळेस बघा पहिल्याच बॉलवर पहिलाच धडाका, धूम धडाका. फलंदाज विशालचा बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. येतोय षटकार साधावा.
प्रीतम आमची ब्रेक होईल, लक्षात द्या. एकच बक्षीस सांगा तुम्ही, ते बक्षीस आम्ही देऊ. चला, वैभवच्या विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. मॅच ऑन होते. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो षटकार आलेला आहे आणि आखूड टप्प्याचा बॉलवर तो प्रहार, विशालचा लाजवाब. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल चांगला टर्न मिळतोय, कंट्रोल चांगला आहे, जातोय डॉट बॉल. नक्कीच सर, ज्यासाठी मात्र संघामध्ये त्याचा समावेश केला गेलाय, षटकार आलाय पण वारवरती पलटवार मात्र केला जातोय. निधाव चेंडूची शांतता, वार पलटवार होतच राहील. त्या ठिकाणी बघा आडव्या बडीने खेळण्याचा प्रयत्न. दुर्वेश का एक व्हॅल्युएबल ॲसेट आहे त्याची माहिती मिळते मैदानाच्या आतमध्ये, तो स्वतः देतोय. तो पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, विच इज गुड साइन ऑफ बॉलर. ड्राईव्ह केले, बॉलला गॅप आहे, बॉल जाईल लॉंग ऑन आणि काउको नसीमा रेषा पार. मिळतील या 4 चौकार. तर हा जो बॅटर आहे विशाल मोरे, खरं तर नावारूपात आलाय आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचा दरारा आहे. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे आणि तीच धाक मात्र दाखवत असताना पहिलं षटक त्यांनी हाताला चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर फलंदाजी ट्रॅकवरती आले, षटकार आणि चौकार ठोकला. खरं तर ही खासियत आहे या खेळाडूची. ओ बॅटची टॉपेज, गोलंदाजाला संधी मिळणार आहे आणि या ठिकाणी विशाल परतीचा प्रवास करणार आहे. धक्का क्रमांक 1, टीम चेंबूर सुपर किंग्स 10 धावा, 1 गडी बाद. उपलब्धी दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन बदललेलं आहे. 30 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 62 धावांची. 62 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. सर, आपल्याला एक सन्मान घ्यायचा आहे. या दरम्यान विकास भोसले साहेब, खरं तर तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात चेंबूर प्रीमियर लीगमध्ये. या चेंबूर प्रीमियर लीगच्या वतीने मात्र तुमचा सत्कार करणं आमचं सौभाग्य आहे. तर विकास भोसले साहेब यायचं आहे, मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेचा एक सुंदर असा मोमेंटो देऊन मात्र विकास भोसले साहेब तुमचा मात्र इथं सत्कार केला जाईल. खाली यायचं आहे सर. विकास भोसले साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम, विकी यादव यांचे जवळचे मित्र. या स्पर्धेच्या माध्यमातून यांचा मात्र सत्कार मात्र केला जातोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक एक मोमेंटो देऊन मात्र विकास भोसले यांचा इथं सन्मान केला जातोय. कैमरामैन फोकस करो और इस चैनल को लाइक करो. नाम है गेम ऑन. धन्यवाद विकास भोसले साहेब, तुम्ही आलात, या स्पर्धेची मात्र शान वाढवलीत. पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करतोय. ओव्हर टू मनीष सर. 30 चेंडू 62, 30 बॉल्स अँड 62 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्वेश पाहायला मिळते दुसऱ्या क्रमांकावर, जे आता नॉन स्ट्राईक एंडला जातील. वैभवला पहिल्या षटकामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. सर्व चेंडू खेळून काढले विशालने. 1 षटकार 1 चौकार 2 डॉट 3 डॉट आणि त्यानंतर ते एक भात झाले जलचीच्या स्वरूपात. आणि दुर्वेश यांनी खूप चांगला खेळ खेळला, खूप चांगला इम्पॅक्टफुल ओव्हर त्यांचं पाहायला मिळालं. हलक्या तरी बॉलला फक्त प्लेस करायचा होता. हा ना करता करता शेवटच्या क्षणाला नकार आलेला आहे सर्वेशचा. वैभव धाव घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला, पण या अगोदरच विशाल बाद झालंय. ते दुःख अजूनही पचवलं नव्हतं आणि घाई झाली होती धाव घेण्याची. सर, अजून एक घाटल्यातला खेळाडू ट्रॉम्बे गावामध्ये खेळतात. खरं तर महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. खरं तर एक वेगवान गोलंदाज आहेत अनिल शेंडे आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र पोलीसची मात्र सेवा करतायत आणि आज मैदानामध्ये मात्र रॉक 11ची सेवा करताना दिसत आहेत. प्रशिक्षण खडतर असते पोलीस दलाचं. कमी गतीचा हा बॉल, बॉलला खूप चांगला फ्लाईट दिलंय, टप्पा पडल्यानं बॉलला टॉस केलंय, खूप चांगला कंट्रोल आणि सर्वात महत्वाचं गती परिवर्तन. ते गती परिवर्तन कामी आलेलं आहे आणि खूप चांगला अनुभव या षटकामध्ये झोकतायत अनिल. बॅक टू बॅक 2 डॉट. नक्कीच सर, ज्यासाठी जाणले जातात खरं तर एक जबरदस्त व्हेरिएशन असतं. घाटला म्हणतात तर अनिल शेंडेचं नाव आवर्जून घेतलं जातं. स्विच इट, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू मात्र जातोय. भावेश मात्र तिथे येत आहेत आणि याच दरम्यान मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या मात्र पुढे जाते 11 धावा. ट्रॉम्बे कोलीवाडा रॉक 11 यांचे पुरस्कृत आहेत खरं तर मनोहर दादा
आमचे जवळचे मित्र आणि त्यांचा सुपुत्र तिथं मात्र कृतिक मात्र खेळताना दिसत आहेत. एक युवा आहेत, अंडर-20चे खेळाडू आहेत, त्यांना संधी मिळेल, जरूर मिळेल. ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षक मिड ऑफला आरामात बॉल कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. थोड्याच वेळात सन्माननीय ऋषी वैद्य आणि सन्माननीय योगेश वैद्य दोघांचं व्यासपीठावर आगमन होणार आहे. खरं तर हे आपलं एक सौभाग्य मी म्हणू शकते. ऋषी वैद्य सर आणि योगेश वैद्य सर तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि मुंबईचं क्रिकेट किती सुजलाम सुफलाम आहे, कित्येक दशकांचं क्रिकेट त्यांनी खेळलं, कित्येक खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम केलं. तर ऋषी वैद्य सर आणि योगेश वैद्य सर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं आम्ही करतोय गेम ऑन स्पोर्ट्सच्या वतीनं, चेंबूर प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्की सर. मनीष सर, हे दोन बंधू जेव्हा ट्रॉमेमध्ये कुठलीही स्पर्धा असली, हा तेच बोललो, खरं तर या दोन बंधू अगर या माहुल गावामध्ये कुठलीही स्पर्धा असली तर त्यांची आवर्जून मात्र मागणी असते आणि ते मात्र मान ठेवून ते मात्र एक्झॅक्टली आपण ती चर्चा करूया माहुल क्रिकेट बद्दल. ते आता बसतील, क्रिकेट वेडे आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, त्याच्यामुळे काही क्षणासाठी नाही तर तासभर सुद्धा ते या ठिकाणी बसू शकतात आणि या ठिकाणी ते पाहतील. खरं तर खूप चांगला तुम्ही उल्लेख केला. चेंबूर माहुल या परिसरामध्ये त्यांचा खूप चांगला गवगवा आहे. मी आहे हा शब्द यासाठी वापरतोय, अजूनही त्यांच्यातलं क्रिकेट जिवंत आहे. त्याचमुळे आपलं वय वाढतंय पण आपल्याला क्रिकेट कधीच संपत नसतं. आणि योगेश वैद्य सर, ऋषी वैद्य सर तुम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळ्या मैदानामध्ये, जिकडे जिकडे क्रिकेटची स्पर्धा आहे त्या त्या ठिकाणी ऋषी वैद्य सर आणि योगेश वैद्य सर तुम्हाला आवर्जून पाहायला मिळते. आणि चेंबूर प्रीमियर लीगच्या वतीने करतो आम्ही त्यांचं सहर्ष बरोबर स्वागत. वेगळ सर. सर अजून एक निकनेम आहे दादा. दादांची दादागिरी आता आपल्याला बघायला भेटेल स्टेजवरती बसल्या बसल्या. खरं तर दादा हा टोपण नाव मात्र त्यांना दिलाय. टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर दादा ही पदवी मात्र त्यांना आहे आणि नक्कीच एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. चला, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 14 झालेली आहे. एक गडी बाद चेंबूर सुपर किंग्स. चेंबूर सुपर किंग्सला हव्यात आता 58 धावा 24 चेंडूंमध्ये. 58 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. क्रिटिकल सिच्युएशन पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये ज्या ठिकाणी अपेक्षा होती जास्तीत जास्त धावांची, मोठ्या फटक्यांची, पण मोठ्या फटक्यांचा दुष्काळ पडलेला आहे असंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. आता बॅकअप द्यावा लागेल. पुन्हा एकदा दुर्वेशलाच गोलंदाजीवर बोलवण्यात आलेलं आहे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी, कारण दुर्वेशनेच ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. पहिल्या षटकामध्ये विकेट त्यांच्या खात्यात गेला होता आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्यांची वर्णी 3ऱ्या क्रमांकावर लागते. दुर्वेश तयार. यावेळी सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल पोहोचतोय अगदी साईड स्विंगच्या समोर. स्ट्रेट लॉंग ऑफच्या क्षेत्रात पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट होते. एकदावीची वाढ. धावसंख्या 15. सर अजून एक पारितोषिक आले दुर्वेशसाठी. हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपये आणि निर्धाव षटक टाकले तर 1000 रुपये. नक्की ना? ओके चला. बघा आता वारंवार नाही, फक्त आता 2 विकेट गेल्यानंतर किंवा तशीच आम्ही तो बक्षीस जाहीर करू प्लीज. ही रिक्वेस्ट मी आमच्या सर्व मान्यवरांना करतोय, कारण थोडा रिदम ब्रेक होतो. लक्षात घ्या, बक्षीस लावा पण त्या ठिकाणी काही सीमा असावी, प्रत्येक चेंडूवर नको. धावसंख्या 15 झालेली आहे. 15 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या फटक्यांचा पाऊस कधी पडेल या ठिकाणी. आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत आणि कधी कधी डिसेंबर महिन्यात सुद्धा पाऊस पडतो, अवकाळी पाऊस पडतो, पण आता धावांचा पाऊस त्या ठिकाणी पडेल का पाहूया. डेड बॉलचा इशारा पंच करतायत. एक चांगली संकल्पना. खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून ही संकल्पना उदयास येत होती, पण काही कारण त्यामुळे कुठेतरी त्याला फुल स्टॉप लागत होता. पण यावर्षी आपण चेंबूर प्रीमियर लीग पाहतोय आणि एक दिमागदार स्वरूपात पाहतोय. स्विच हिट आहे आणि पण स्विच हिट नाही, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. खूप चांगला ट्रॅप रचला होता. भावेशने झेल टिपलाय आणि या ठिकाणी फलंदाजाचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 2 टीम चेंबूर. सरांनी उल्लेख केला होता, एक बंदा आया था जो कॉलर टाइट थी और स्टाइलिश आंखों में चश्मा था. वो प्लेयर का नाम है ऋषी वैद्य सर. खरं तर तेव्हा रँकिंग असायची सर. 11 जे म्हणजे चांगले खेळायचे त्याच्या 11 जे खेळाडू होते त्यांना मात्र सिल्वकडनं बॅट भेटायची. त्याच्यामध्ये ऋषी सरांचा 2रा ते 3रा नंबर लागायचा सर. नक्कीच ऋषी सर एक स्टायलिश खेळाडू म्हणून ओळखले जातात आणि तितकेच प्रॉमिसिंग सुद्धा. प्रॉमिसिंग हा शब्द खूप महत्त्वाचा. डेडिकेशन तितकंच चांगल्या लेवलचं आणि आदर्श आहेत कित्येक खेळाडूंचे.
कारण त्याचा खेळ त्या दर्जाचा होता आणि आहे आणि यानंतर सुद्धा राहणार आहे. चेंबूर सुपर किंग्स धावसंख्या 15 झालेली आहे. कधी कधी म्हणतात ना की थिंक स्मॉल इज प्रॉफिटेबल. या ठिकाणी सिंगल डबलवर विश्वास न ठेवता फक्त मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला जातोय, पण मोठे फटके येत नाही. गोलंदाजीची धार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुर्वेश आणि अनिल हे दोन पर्याय आतापर्यंत चांगला काम करताना पाहायला मिळाले, त्यामुळे धावसंख्येला वेसण घालण्याचं काम केलेलं आहे. 15 धावा 2 गडी बाद. आत्ताच प्रयत्न करावे लागतील. मान्य करतो की अजून तुम्हाला संधी मिळेल या स्पर्धेमध्ये, पण आत्ताच जर विजय मिळाला तर नंतर रिलॅक्स राहतील दोघांपैकी एक संघ. सर स्ट्रॅटेजी साफ आहे, प्लॅन साफ आहे. खरं तर 2 डावखुऱ्यांचा स्पेल यांना संपवायचा आहे, म्हणजे 4 षटक त्यांनाच मात्र हाताळावे लागतील का, आता हा प्रश्न पडलाय. आता मात्र फटका तर खेळलाय, एक मिनी हेलिकॉप्टर मात्र उडाला स्वीपरच्या दिशेने. पुन्हा एकदा मात्र भावेश येत आहेत. चांगला झेल त्यांनी पकडला, कुठली चुकी झालेली नाहीये. दुर्वेशचं मात्र कौतुक करावं लागेल. सर पहिल्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर दुर्वेशनी मात्र एक जबरदस्त गोलंदाजी मात्र केलेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये मी नेहमीच पाहिलेलं आहे. आपण म्हणतो की वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली तर शेवट चांगला होतो, पण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी सुरुवात जरी डळमळी झाली तरी सुद्धा शेवट गोड करता येतो, आणि तेच पहिल्या षटकाचा शेवट त्यांनी गोड केला. शेवटच्या चेंडूवर विकेट सुद्धा मिळाले, ही देखील एक अधोरेखित करणारी बाब आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण सेकंड ओव्हरमध्ये त्यांच्या वैयक्तिक ते सेकंड ओव्हरमध्ये येत आहेत, स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत आणि आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करतायत. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, आपण म्हणू शकतो बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण बॉलचा टर्न टप्पा पडल्यानंतर खूप चांगल्या डिग्रीने बॉल वळतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर रोटेट होतोय आणि त्या ठिकाणी बघा थोडी दुखापत झाली आहे. आपण त्या ठिकाणी चेक करूया. दरम्यान 2 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 16. पूर्णपणे कंट्रोल आहे या सामन्यावर गोलंदाजांचा. नक्की सर, एकाच गावातले 2 खेळाडू आहेत, दुर्वेश आणि सर्वेश पांचाल. खरं तर एक गोलंदाज आहे आणि दुसरा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून जाणला जातो सर्वेश. थोडीशी मात्र इजा त्यांना झालेली आहे, तर पाणी मात्र पोचवायचं आहे. पुन्हा एकदा 2 बंधू मात्र इथं दाखल झालेत. खरं तर मुंबईमध्ये ज्यांची दादागिरी सातत्याने टेनिस क्रिकेटवरती हमेशा सातत्याने बघायला भेटते, तेच पुन्हा एकदा आमचे ऋषी दादा याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित आहे. खरं तर बंधू म्हटलं तर सर बरेचसे मात्र आपल्याला बंधू आठवण येतात इंटरनॅशनल क्रिकेट. मग किंबहुना स्टीव्ह वा मार्क वा असतील, सध्याच्या घडीला हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, ही जोडी मात्र भावांची चांगली कामगिरी करताना दिसते. अजून एक प्रश्न विचारणार, आता तुम्हाला मी थोडंसं कन्फ्यूज करतोय. ऋषी दादा जास्त स्टायलिश आहेत की योगेश दादा जास्त स्टायलिश आहेत? मी तर म्हणेन योगेश दादा शांत स्वभाव आहे, हसरा चेहरा आहे, आणि ऋषी दादाचं जे ॲटिट्यूड आहे ते कोणाला जमलेलं नाही आणि कोणाला जमणार सुद्धा नाही आहे. कारण दादाची दादागिरी आणि खिताब का त्यांना भेटलाय, कारण ते बरंचसं मात्र कारण चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. पहा ना, अजूनही तोच चेहरा आणि तीच मात्र पर्सनॅलिटी. चला मॅच ऑन करा. जर दुखापत जास्त असेल तर आपण सबस्टिट्यूट घेऊ शकता, तशी तरतूद आहे क्रिकेटच्या नियमावलीमध्ये. या सबस्टिट्यूशन, चला सबस्टिट्यूट झालेले आहेत. लगेच आपण पंचांच्या परवानगीने आता मॅच ऑन करूया. जाऊया या डावाच्या दिशेने व्यवस्थित लक्ष वेधलं तर पहिल्या चेंडूवर जो षटकार आला होता, वाटलं होतं की आता फलंदाज काय थांबण्याचं नाव घेणार नाहीये, पण त्या ठिकाणी एक व्हॅल्युएबल बॉलर दुर्वेश यांनी आपली उपलब्धी दाखवली आणि शेवटच्या चेंडूवर त्याच फलंदाजाला बाद केलं ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. आता राहुल हा एका धावेवर खेळतोय, सर्वेश 2 धावांवर खेळत आहेत. बॉलिंग ब्रेकवर बॉलर दुर्वेश तयार अराउंड विकेटनं. यावेळेस रीच मध्ये होता, बॉलला पाठवलंय आउट ऑफ रीच. उत्कृष्ट ऑफ ड्राईव्ह, बॉल जाईल थेट सीमारेषा पार. टू विन आस्किंग रेट आता वाढत चाललाय, 16च्या पलीकडे पोहोचलाय. सर क्रिकेटला अनिश्चिताचं गेम म्हटलं जातं. आपण प्रिडिक्शन मात्र करू शकत नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये प्रिडिक्शन मात्र फेल हमेशा झाली. आता बघायचं आहे, 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून एक अनिल सेंडेचा अजून एक स्पेल बाकी आहे. किंबहुना या आता गोलंदाजीमध्ये थोडासा फेरबदल असेल का, कारण स्वतः संघनायक मात्र शुभम पाटील एक स्वतः उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अनुभव आहे. मी अगोदर सांगितलं, पुन्हा एकदा जी स्ट्रॅटेजी त्यांनी आखली होती, पुन्हा एकदा ते
दोन जे मेन गोलंदाज होते त्यांचा स्पेल मात्र इथं पूर्ण करण्यात येईल. पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे एक वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा अनिल शेंडे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू पाचारण केला जातोय. फलंदाजांसाठी मी चर्चा करणार आहे. जसे आपण पहिल्या डावामध्ये फलंदाजी सागर यांची पाहिली, साहिलच्या विरोधात शेवटच्या षटकामध्ये लगातार 4 षटकार त्यांनी खेचले होते. त्याचमुळे या मैदानात फक्त गोलंदाजांचा दबदबा आहे असं नाहीये. तुमच्याकडे प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन असेल, तुमच्याकडे माइंड रीडिंग कॅपॅसिटी जर मजबूत असेल आणि मला फक्त षटकार खेचायचा आहे हाच तुमचा माइंडसेट असेल तर नक्कीच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. चेंबूर सुपर किंग्स कडून नवीन बॉलर तयार अनिल. फिरून खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला होता, बॉल डिफ्लेक्ट झालाय गलीमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील 2. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि अशा पद्धतीने ही एक धाव ऍड होईल लेग बायची. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते एका धावेनं पुढं 23 वर. सर सर्वेशकरी ती क्षमता आहे, कारण तो सुद्धा घाटल्यातला एक असा फलंदाज आहे. सध्याच्या घडीला पावसाळी हंगामात त्यांनी गाजवला, टेनिस क्रिकेट त्यांनी गाजवलं. अगर एखादा सर्वेश तिथे उभे राहिले तर नक्कीच परिणाम थोडासा आपल्याला वेगळा दिसेल. त्यांच्याच गावातला गोलंदाज आहे. गती परिवर्तन आणि बॅटची इनर एज, आवाज मात्र इथपर्यंत आला. सर्व्हिस बॅक टू डग आउट. यस डीजे. पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा मिळाली. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत मिस्टर सर्वेश. सर्वेशला जास्त योगदान देता आलं नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आता. 5व्या क्रमांकावर स्ट्राईक एंडला असतील. बॉलिंग अनिल यांचा एक दमदार खेळ आपण पाहतोय. विथ बॉल चांगले स्किल आहे, टॅलेंट आहे, एक्सपिरियन्स आहे अनिलचा. हवेस बॉल तर येतोय गलीमध्ये, त्या ठिकाणी अपील बॅटची टॉपेज आणि त्या ठिकाणी दुर्वेश टिपतोय झेल आणि संपतोय खेळ. नाईक यांचा फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. टी ज्या नावाचा दबदबा सातत्याने 17 ते 18 वर्ष ज्यांनी टेनिस क्रिकेटचं गाजवलं, नो डाऊट चिताक्यामचा एक असा फलंदाज ज्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत. अब्दुल गनी मात्र फलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. मनीष सर यांच्या हे जे फलंदाज आहेत बरेचसे विक्रम मात्र चेंबूरमध्ये तुम्ही कोणाला पण विचारलं की अब्दुल गनी नो डाऊट एक चांगली फलंदाज आहेत. आता थोडंसं मात्र एक लेजंडच्या भूमिकेमध्ये आहेत, पण अजूनही 30 धाक मात्र यांच्या फलंदाजीमध्ये आपल्याला बघायला भेटेल जरूर. आणि अनिल शेंडे याचं कौतुक करावं लागेल. सदरक्षण आहे, खरं निघणं आहे. खरं तर हा स्लोगन घेऊन महाराष्ट्र पोलीसमध्ये दाखल झाले आणि पोलीसची दादागिरी क्रिकेटच्या मैदानामध्ये दिसते. काय म्हणाल मनीष सर? 23 धावा धावफलकावर. हलक्या त्याने बॉलला फक्त ग्लाइड केलेला आहे. सेट होण्याचा प्रयत्न गनी यांचा, अब्दुल गनी यांचा एक सिंगल मिळते. बघा मैदानाच्या बाहेर तुम्ही कुठल्या हुद्द्यावर आहात, तुमचा व्यवसाय काय आहे या गोष्टीला महत्त्व आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही खेळताय आणि त्याचमुळे एक चांगली बॉलिंग, जसं आपण गुणवत्तेचा उल्लेख केलेला आहे. अनिल शेंडे यांच्याकडे 100% उत्कृष्ट गोलंदाजी आहे, त्यांची गुणवत्ता पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. फ्लॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न फसतोय, फलंदाज बाद होतोय. काय जबरदस्त दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे
अनिलने आपलं काम केलं. खरं तर आता 2 जे षटक आहेत कोहली किंगसाठी ते महत्त्वाचे असतील मनीष सर. बघा म्हणतात ना की एकतर्फा प्यार और एकतर्फी हार किसी को रास नाही आता. या ठिकाणी प्रेक्षकांना सुद्धा असं क्रिकेट आवडत नाही जे एकतर्फी झुकलेलं असतं. पण या ठिकाणी बघा अजूनही संधी आईचा उल्लेख केला. मोठे स्ट्रोकचा शोध योग्य त्यावेळी घ्यावा लागेल. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातला. यावेळी सर ऑन दी टोज फक्त स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला ग्लाइड केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट होईल. 4 षटकांचा खेळ संपेल. 4 षटकां समाप्तीनं धावसंख्या 5 गडी बाद 25 धावा आणि आता आवश्यकता जिंकण्यासाठी आहे 12 चेंडू 47 धावा. 12 बॉल्स अँड 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. 23.50 चा आस्किंग रेट. सर प्रेक्षकांचा उल्लेख केला तर माझे प्रेक्षक मायबाप तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी आहे. कारण तर आयवा झेल अगर तुम्ही मैदानाच्या किंवा बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही झेल पकडला तर तुमच्यासाठी एक सॉफ्ट ड्रिंक इथं आहे. तुम्ही घेऊन जावा. एक नाही मी तर म्हणेन 2 घेऊन जावा. पण तुम्ही कॅश पकडा कारण अजून कोणी मनीष सर कॅश पकडलेली नाही आहे. आयवा झेल म्हणून 2 सॉफ्ट ड्रिंक्स इथं मात्र ठेवण्यात आलेले आहे. चांगली स्पर्धा आहे. मानाची स्पर्धा आहे. अभिमानाची स्पर्धा आहे. मान्यवरांची मांदी आली. आज मात्र बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती मात्र विराजमान आहेत. ऋषी सर खरं तर तुमचं कौतुक करावं लागेल. माहुल म्हटलं तर ऋषी वैद्य एक अनोखं नातं आहे. मग ती कुठली स्पर्धा असेल तर 2 बंधू आवर्जून अमित दादाचा मान ठेवण्यासाठी कडक असतील. मंगेश वैद्य असेल जेव्हा इन्व्हिटेशन पोचो या ना पोचो आम्ही माहुलमध्ये येणार. कारण माहिती आहे माहुलमध्ये आमचा पाहुणचार एक वेगळाच होतो. VIP ट्रीटमेंट आम्हाला दिली जाते. काय म्हणाल मनीष सर? चांगलं क्रिकेट खेळायचं असेल, चांगलं क्रिकेट पाहायचं असेल तर माहुलमध्ये पाऊल ठेवावंच लागेल आणि पाऊल मनोरंजन मैदानावर ठेवावं लागेल आणि तेच नेहमीच कित्येक क्रिकेटपटू करत राहिलेले आहेत. नवीन गोलंदाज शुभम येतील. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल चांगला बाउन्सर आपण पाहतोय. कंट्रोल चांगला आहे. शोल्डर यूज चांगला आहे. बॉलचा रिलीज पॉइंट मध्ये नियंत्रण पाहायला मिळालं. पहिला चेंडू जातोय डॉट. आवश्यकता आहे आता 11 चेंडू 47. ऋषी दादा मार्शल तुमच्या समोर आहे. शायद तुम्ही त्याला ओळखत असतील. पाटील 11चा एक विध्वंसक फलंदाज अजूनही खेळतायत. खरं तर तुम्ही एकमेकाची क्रिकेट मात्र तुम्ही खेळलेले आहेत. खरं तर तो काल वेगळा होता. पॉइंटच्या दिशेने मात्र कुठलाही खेळाडू नाही आहे. 1 बाउन्स मात्र खेळाडू येत आहेत. दुर्वेश आज मात्र जिथे तिथं हवा ती दुर्वेशची हवा. मनीष सर काय म्हणाल? प्रत्येक प्रेक्षकाचा फलंदाजांवर जास्त विश्वास असतो पण मला असं वाटतं प्रत्येक घटकावर तो विश्वास असायला हवा. यष्टीरक्षण असेल, क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाज असेल, कॅप्टन असेल, 12th मॅन असेल, एक्स्ट्रा मेंबर असेल, प्रत्येकावर ती एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करायला हवी. या ठिकाणी दुर्वेशने चांगलीच गोलंदाजी हाताळली. अनिल शेंडे यांनी चांगली गोलंदाजी हाताळली. यावेळेस बघा तोराचा खाली राहिलेला बॉल. हरीश पंड्या सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिलेली आहे. शुभम पाटील प्रत्येक षटकावर फक्त आणि फक्त एक तिखट गोलंदाजी पाहायला मिळाली. दुर्वेश पहिलं, अनिल दुसरं, परत दुर्वेश तिसरं, अनिल चौथं, शुभम पाचवं. शुभम कॅप्टन आहेत राईट. आणि या ठिकाणी चांगली कॅप्टन्सी त्यांच्या वतीनं दोन्ही महत्वपूर्ण गोलंदाज त्यांनी वापरून घेतले. एक चांगली सुरुवात त्यांनी मिळवून दिली 2 पायांच्या मधून. पाय चेसणारा यॉर्कर बॉल आदळतोय स्टंपवर. फलंदाज अब्दुल गनी त्रिपळाजीच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन. खेळला जाणार विनिंग वर्सेस विनिंग. तर माहुल आपण तयारीचं माहुल किंवा लिवडा फायटर्स आपण तयारीत राहायचं आहे. आपले कॅप्टन टीम लिस्ट अपडेट करून घ्या. आपल्याकडे वेळ आहे तर टीम लिस्ट अपडेट करून घ्या. या सामन्यातील जो संघ जिंकणार आहे तो खेळेल माहुल लिवडा फायटर्स या संघाशी. दरम्यान इक्वेशन सांगते 8 चेंडू 46 धावा. 8 बॉल 46. कडक सर फॉर्म घेऊन जायचं आहे. तुमची प्लेइंग 11 मात्र द्यायची आहे. नेक्स्ट मॅच मात्र तुमचीच असेल. याच्यातनं जो जिंकणारा संघ आहे तो खरं तर कॅप्टन कसा असावा. फार वय वर्ष कमी आहे. शुभम पाटील खरं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि पहा ना गोलंदाजीचा तिक्कट मारा आपल्याला बघायला भेटतो ते कोणत्या माध्यमातून. शुभम याचसाठी जाणला जातो. ग्रामीण क्रिकेट मात्र सध्याच्या घडीला चांगले खेळतात. आपण जर विचार केला तर रॉक 11चे सर्व जे खेळाडू आहेत ना ते ग्रामीणमध्ये एक्सपर्ट आहेत. ग्रामीण क्रिकेट मात्र गाजवताना दिसलेत. ओहो पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटलं. खरं तर सटीक लेंथ लाईननी मात्र गोलंदाजी मनीष सर मैदानाच्या आतमध्ये तिक्कट मारा ज्याला म्हटलं जातं तोच तिक्कट मारा मात्र शुभमच्या माध्यमातून केला जातोय. वेन यू नो हाऊ टू यूज युअर ऑप्शन्स यू आर कॅप्टन. आणि तेच या ठिकाणी आपण शुभम यांच्या वतीने पाहिलं. पर्याय खूप चांगले. ते सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत पण त्यांनी आपली स्ट्रेंथ ओळखली
आणि चांगला पर्याय निवडलेला आहे. दोघांचा दुर्वेश आणि अनिलचा दरम्यान बॉल जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चांगली ऑफ ड्राईव्ह चौकार. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर विंडो सीट मिळावी असा चौकार. नक्कीच जेव्हा पोट भरलं होतं तेव्हा मात्र पुन्हा एकदा जेवण भेटलं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण विनयनी तो प्रयत्न केला. अगर असे चौके एखादा दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये लागले असते किंवा सिंगल डबल आले असते तर मॅचचं चित्र थोडंसं वेगळं असतं, मॅचचं गणित वेगळं असतं. म्हणून क्रिकेटमध्ये षटकाराला जास्त प्राधान्य देऊ नका, चौकाराला पण जास्त प्राधान्य देऊ नका. कारण सिंगल डबल, सिंगलनी मॅच हारली जाते, सिंगलनी मॅच जिंकली जाते. म्हणून अगर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करा. समोरचा फलंदाज तुमच्या जो चांगला आहे त्याला सिंगल काढून द्या. हेच मात्र क्रिकेट आहे मनीष सर. पण मी थोडंसं वेगळं मत नोंदवेन की मागच्या सामन्यामध्ये 83 धावा चेस झालेल्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे या स्पर्धेचा इत्थंभूत रेकॉर्ड आहे. मागे काय झालंय, काय घडलंय, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. चांगला बॉल होता फुलर लेनचा. बॉलरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. चांगला स्ट्रोक आहे. वन बाउन्स घेऊन जाईल बॉल सीमारेषा पार. मितील धावाच्या दिनेशच्या विरोधात खेचलेला हा दमदार चौकार. जिंकला तर पुढे, हरला तर स्पर्धेच्या बाहेर. राईट योगेश सर, ही आता नवीन संकल्पना आलेली आहे. लीग स्टेज म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते या लीग स्टेजमध्ये. हो, यावेळेस पूल करायचा होता. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड ऑफला क्रॉस करत मागे जाईल तोपर्यंत एक सिंगल फक्त हलक्या पावलाने पूर्ण केली. एक धाव पूर्ण झाली आणि धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 34 धावा, 35 रन्स. आता एक औपचारिकता असेल, मॅच मध्ये काही राहिलेलं नाहीये. खरं तर चेंबूर सुपर किंग थोडीशी मात्र खराब कामगिरी राहिली तुमच्या फलंदाजाची, गोलंदाजाची. या दरम्यान पुन्हा एकदा एक मोठा फटका. नाव आहे फलंदाजाचं. विनयला कुठं ठेवलं होतं हा प्रश्न पडलाय. कारण त्याला आपण जर विचार केला तर 7व्या क्रमांकावर पाठवलाय. म्हणजे याला लपून ठेवलं होतं का काय. पण विनय सांगतोय मी पुढच्या ऑप्शनला मनीष सर माझ्यावरती तुम्ही फोकस करा. पुढच्या ऑप्शन पेक्षा पुढच्या मॅचवर त्यांच्यावर फोकस करायला हवा संघपालकांनी. की आता ते चेक करतील कुठल्या फलंदाजाला वर खाली करायचंय, कुठल्या गोलंदाजाला संधी मिळायला हवी, त्या गोष्टी चेक करण्याच्या लीग स्टेज मध्ये. 41. नक्कीच विनयचं प्रमोशन कन्फर्म आहे पुढच्या मॅच मध्ये. 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6, 31 रन्स स्टिल रिक्वायर्ड. ब्लाइंड स्ट्रोक, डोळे बंद करून हा स्ट्रोक खेळलेला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलिंग पाचच्या बॉलला ऑन साइडला स्वाईप करण्याचा प्रयत्न जातोय हा डॉट. 41 धावा 6 गडी बाद, आवश्यकता 31 ची, 2 चेंडू. क्या बात आहे. रॉक 11चं मी कौतुक करीन. ट्रॉम्बे, रॉक 11, कोलीवाड्याची ताकद, कोली लोकांची ताकद मैदानामध्ये मात्र सिद्ध करत असताना थोडंसं फंबल झालं. अनिल होते खरं तर त्यांच्याशी थोडीशी चुकी झाली. पण इथं चुकी आता चालेल किती करा. चौकार पण गेला असता तर काय फरक पडलेला नसता. कारण रॉक 11नी मात्र मॅच मध्ये शिक्कामोर्तब हा 100% केलाय. 1 चेंडू आणि 30 धावांची गरज. 42 धावा 6 गडी बाद चेंबूर सुपर किंग्स. आणि यावेळेस बघा अखोटप्याचा बॉल होता. आडव्यापडेने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर पोहोचतील बॉल पर्यंत तोपर्यंत ते काय बॉल अडवू शकले नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. डॉट बॉल आलेला आहे आणि अशा पद्धतीनं रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा 29 धावांनी विजयी झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टीम चेंबूर सुपर किंग्स. चला हस्तांदोलन करायचं आहे. लाईनअप करून मात्र मैदानाच्या बाहेर यायचं आहे. कारण एक मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. विकी यादव गेम ऑनच्या माध्यमातून ही संकल्पना गेल्या वर्षी त्यांच्या डोक्यामध्ये आली की दादा आपल्याला हा मोठा इव्हेंट करायचा आहे. अर्थातच चेंबूर प्रीमियर लीग आपल्याला करायचं आहे. ते स्वप्न कुठेतरी आज साकार होताना दिसतोय. या दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅचचा मात्र अनाउन्समेंट करतोय. खरं तर एक बहारदार पारी ज्यांनी पेश केली, 14 चेंडूचा सामना केला, 14 चेंडूचा सामना केला आणि 27 धावांची एक बहारदार पारी ज्यांनी पेश केली, नो डाऊट भावेश तुर्बेकर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र आपण त्यांना देऊया.
मी आदरणीय आमचे दोन बंधू सातत्याने टेनिस क्रिकेटवरती त्यांची दादागिरी सतत राहिलेली आहे. अजूनही मात्र त्यांचा तोच धाक तोच दरारा घेऊन दोन बंधू एक डॅशिंग पर्सनॅलिटी तुम्हाला विनंती करतोय सर यायचं आहे तुमच्या शुभ असते. आपण भावेश तुर्वेकरला मॅन ऑफ द मॅचचा एक किड आहे खरं तर चांगलं बक्षीस आहेत या चेंबूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ऋषी वैद्य सर या दोन बंधू आज इथं माहुलगाव म्हटलं तर एक अनोखं नातं आहे. जणू काय माहुलगाव तुमची गर्लफ्रेंड असेल दुसरी मला वाटतं. कारण जेव्हा आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतो दादांचा चेहरा दिसलाच पाहिजे आणि ते आमच्यामध्ये एक वेगळी एनर्जी मात्र निर्माण होते. यस सर इथे या सर. भावेश तुर्वेकर कॉंग्रॅच्युलेशन एकदा भावेश साठी जोरदार तालिया. रॉक 11 एकदा भावेश साठी अनिल सेंडेला डेडिकेट करतायत. पहा मोठं मन केलं भावेश. एक चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून. मी तर म्हणतो तुम्ही दोघं राहा. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. मॅन फ्रॉम घाटला गाव एक वेगवान गोलंदाजीचं प्रत्यक्ष त्यांनी दाखवलं. अनिल एक मोठं मन केलं या सर. म्हणजे पहा ना दोन बंधू आहेत आणि दोन मात्र मात्र डिवाइड केले जात आहेत. खरं तर मोठं मन भावेशने दाखवलं या. एकदा जोरदार दोघांसाठी ताली होऊन जाऊन दे. आणि दोन्ही कॅप्टन मात्र रेडी राहायचंय. माहुल कोलीवाडा फायटर्स सर्वप्रथम मेडल इथे इथे तू कॅप घे. योगेश दादा यांना कॅप द्या. भावेश यांना कॅप. त्यानंतर हँडलचं ग्रीप आहे बॅट हँडलचं ग्रीप घे घ्या 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 घ्या. त्यानंतर एक छोटासा टॉवेल आहे. त्यानंतर सेफ्टी गार्ड आणि एक नायकीची एक बॅग. टॉस बॉक्स कडे यायचंय. आता टॉस मात्र उडवायचंय. योगेश दादा ऋषी दादा या. दोन बंधू सातत्याने टेनिस क्रिकेटवरती त्यांचा दबदबा आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. काटा धन्यवाद. रॉकी लावून शुभम थांबायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये मात्र तुम्ही विजय मिळवलाय आणि आता तुमची दुसरी मॅच आहे. तुमच्या समोर विजयी संघ आहे. तर प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस असतील का? ठीक आहे ठीक आहे. चला टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. चला धन्यवाद. जाऊया आपण कडककडे. टॉस मात्र हारलाय. काही मनाला लागलंय? असं काही नाही. या विकेटचा भरपूर काही अंदाज आहे. आम्ही जेवढे जास्त स्कोर करणार आमचा अटॅक भरपूर चांगला आहे. समोरचा संघाने मात्र एक सामना जिंकलाय. तुम्ही एक सामना जिंकलाय. 6 षटकांचे सामने आहेत. तर आता तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आता टार्गेट काय नक्की नाही पण जेवढं जास्त करू तेवढं आमच्या टीमला फायदा आहे. धन्यवाद. आता आपण वार्ता करूया सर. योगेश सर आणि ऋषी सर इथं. सर अभिनंदन तुमचं स्वागत असेल. ऋषी दादा आणि योगेश दादा इथं उभे आहेत. खरं तर माहुल म्हटलं तर एक अनोखं नातं आहे आणि ज्या गावामध्ये येण्याची लागते चाहूल त्या गावाला म्हणतात माहुल. ऋषी सर ही नवीन संकल्पना आहे. गेम ऑन यूट्यूब चॅनल नवीनच आहे आपल्या मुंबईचं आहे. विकी यादव त्यांचे प्रॉपरेटर आहे. त्यांची संकल्पना होती की दादा आपल्याला चेंबूर प्रीमियर लीग करायचं आहे. 8 संघ मालक आहेत 8 ओनर आहेत आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. सर काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? एक वेगळी संकल्पना आहे. पहिली गोष्ट म्हणजे गेम ऑनला धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ही संकल्पना नुसती आयडिया त्यांच्याकडे नव्हती तर ती एक्झिक्यूट पण केली आहे त्यांनी आणि सर्वात मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे. कारण आजकाल तुम्ही बघाल तर सगळीकडेच प्रीमियर लीग होत असतात त्यामुळे मुलांना चांगला प्लॅटफॉर्म मिळतो आणि परफॉर्म केल्यावर आजकाल तुम्ही बघताय की टेनिस क्रिकेट एक वेगळ्याच लेवलला चाललेली आहे.
त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करावा. योगेश दादा तुमच्याजवळ अनुभव आहे, तर ही जर नवीन पिढी आहे आणि फॉर्मॅटमध्ये बदल आहे, चेंडूमध्ये बदल आहे, तर तुमचा काय मेसेज असेल की युवा जे खेळाडू आहेत तर कशा प्रकारे मात्र क्रिकेट आता खेळलं पाहिजे? पहिलं म्हणजे गेम ऑनला हार्दिक शुभेच्छा. आणि ही टुर्नामेंट त्यांनी इथे माऊलमध्ये ठेवली. माऊल तसं बघायला गेलं तर आमचं खूप जुनं नातं आहे, नेहमी आवडतं मैदान आहे. बरेच टुर्नामेंट खेळलेलो इकडे आणि अमितचं अगत्य एकदम चांगलंच असतं, त्याच्यामुळे इकडे यायला पण मजा येते. आणि नवीन पोरांना सांगायचं झालं तर त्यांना काही सांगायची सध्या गरज नसते, कारण ते यूट्यूब आणि याच्यावरनं एवढे बघतात, त्यांचे फॅन फॉलोअर्स असतात, त्यांचे रोल मॉडेल्स असतात. तर त्यांनी त्याच्याप्रमाणे खेळावं आणि त्याच्याप्रमाणे चांगला त्यांच्या जे पण त्यांचे ओनर आहेत त्यांच्यासाठी चांगला परफॉर्मन्स करून त्यांना जिंकवावं, हीच शुभेच्छा. धन्यवाद. दोन्ही बंधूंना मात्र मी शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा व्यासपीठाची मात्र शोभा वाढवायची आहे. चला आता थोडासा कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा फेरबदल होईल. आता मात्र मनीष सरांशी मात्र जोडले जातील. तेजस सर, ओव्हर टू मनीष सर आणि तेजस सर.